नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आपल्या BA भाग 2च्या अभ्यासक्रमामध्ये मातीपंख आणि आकाश या ज्ञानेश्वर मुळ्यांच्या आत्मकथनावरती चर्चा करत होतो. त्यातला आपला आकाश हा तिसरा भाग आपण पाहत होतो. तर यामध्ये लेखक पूर्ण जे जपान देश आहे त्या जपान देशाची भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक सगळ्या स्तरावरची जी वैशिष्ट्ये आहेत ती आपल्याला सांगताना दिसतो. जपानी माणसाचं शिक्षण प्रेम, जपानी माणसाचं उत्सवप्रियता, म्हणजे सांस्कृतिक अंग तो सांगा. म्हणजे आपण जसे भारतीय इकडे विविध सण उत्सव साजरे करतो, तसं जपानी माणूस सुद्धा तिकडे सण उत्सव साजरे करतो. आपल्याकडे जसे शिमग्याच्या सणाला पालख्या फिरवल्या जातात कोकणामध्ये, तसं तिकडेही पालखी सोहळा असतो किंवा ग्रामदेवतांच्या पालखी सोहळा आपल्याकडे होतो. त्याप्रमाणे तिकडेही जपानी माणूस ते करताना दिसतो. आता जपानमध्ये जे उत्सव साजरे केले जातात त्याबद्दल लेखक काही गोष्टींची नोंद करताना दिसतो. ती ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. काय जपानमध्ये काही उत्सव हे स्थानिक पातळीवरचे आहेत. म्हणजे तिथले गाव असेल तर ते गावातले तेवढेच लोक करतील. तर काही राष्ट्रव्यापी आहेत, म्हणजे राष्ट्रीय सण म्हणून जसा उत्सव साजरा सगळ्यांनीच करतात त्या पद्धतीने तो केला जाणारा. काही शिंतो धर्माशी निगडित आहेत तर काही बौद्ध धर्माशी संबंधित आहेत. या प्रत्येक उत्सवाची एक खास नजाकत आणि वैशिष्ट्य आहे. बऱ्याचदा या उत्सवातली आणि भारतीय उत्सवातली साम्यस्थळं लेखक पाहताना दिसतो. म्हणजे त्याला कुठेतरी जपान आणि भारतीय आपले जे सण आहेत यामध्ये सारखेपणा जाणवतो. स्वरूप थोडंसं वेगळं असेल पण जे सण साजरे केले जातात ते कुठेतरी सारखेपणा त्याला तिथे दिसतो. जपानमध्ये एक सगळ्यात मोठा असा सण जो आहे तो म्हणजे हे लोक फुलांचा उत्सवाचा सण करतात. म्हणजे जे आपले ग्रीष्म, वसंत, शरद, शिशिर हे जे ऋतू आहेत यामध्ये निसर्ग आपले रूप बदलतो. तर या बदललेल्या निसर्गाच्या रूपाचं ते उत्साहानं आणि आनंदानं ते स्वागत करतात. हे इथलं जपानी लोकांचं वैशिष्ट्य. त्यामुळे हे लोक वेगवेगळ्या ऋतूत फुलणाऱ्या फुलांचा उत्सव साजरा करतात. एक बौद्ध भिक्खू आहेत, कोमोनो चोमेई या बौद्ध भिक्खूंनी लिहून ठेवलंय की बदलत्या ऋतूच्या सौंदर्याचा रसास्वाद ही माझ्या जीवनातील एकमेव आकांक्षा आहे. म्हणजे माणसानं निसर्ग कसा अनुभवावा याचं हे उत्तम उदाहरण आहे. आपल्याकडे जसं वसंत ऋतूचा उत्सव केला जातो तसं तिकडेही जपानमध्ये जे जपानचं राष्ट्रीय फूल आहे ते म्हणजे कुठलं आहे, साकुरा. हे लक्षात ठेवा, साकुरा हे तिथलं राष्ट्रीय फूल आहे. आणि हे फूल जास्त जे उमलतं ते वसंत ऋतूमध्ये. तर तो वसंत ऋतूचा हंगाम त्याला ते साकुरा म्हणजे चेरीची फुलं असतात ती. आणि तो त्या फुलाचं दर्शन ज्यावेळेला घडतं पहिल्यांदा त्यावेळेला ते जपानी लोक त्याचा राष्ट्रीय सणासारखा उत्सव साजरा करतात. आणि ही एक तिकडे परंपरा आहे. आणि त्या फुलांचं प्रदर्शन ते दर्शन घेणं, पुष्पदर्शन ते देखील त्यांना आनंदाचं होऊन जातं. आणि त्यांच्या एक जीवनाचा भाग म्हणजे साकुरा वसंत ऋतू, त्यामध्ये ते साकुराच्या फुलाचं दर्शन, त्याचा उत्सव हा एक जपानी माणसाच्या जीवनाचा एक भाग आज बनलेला आपल्याला दिसतं. असं
लेखक नोंद करतोय. त्या साकुरा, अझेलिया पिओनी, विस्तेरिया, इरिस, कमळ, क्रिस क्रिस्थेनमस या फुलांना जर पाहायचं असेल तर ते वेगवेगळ्या ऋतूमध्ये ही फुलं येतात आणि ती त्यावेळेला आपल्याला जपानमध्ये पाहायला मिळतात. तर असा हा जपानी माणूस जरी आपल्याला पाश्चात्य वाटत असला, आधुनिक विचारसरणीचा वाटत असला, तरी तो देखील आपल्या परंपरांना काही काही परंपरांना आजही चिकटून आहे. आपल्या परंपरा तो जपतोय. ही म्हणजे बाब लक्षात घेण्यासारखी आहे. आणि हा गुण आपल्या भारतीयांमध्ये सुद्धा, आपणही आपली भारतीय परंपरा जपतोय आणि तिला चिकटून आहोत. आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान हा प्रत्येकाला असतोच असतो आणि तो बाळगला पाहिजे, हे लक्षात घ्या. स्वतःच्या संस्कृतीचा अभिमान हा माणसात प्रत्येका असतोच. आणि ती सांस्कृतिक अंग त्यामुळेच तर प्रकट होतं. म्हणून जपानी माणसाची ही सांस्कृतिकता ही लेखक नोंद करताना दिसतो, त्याला भावते. असा हा जपानी माणूस आपली संस्कृती टिकवून आहे, परंपरा टिकवून आहे. त्याच्याशी त्याचं एक वेगळं नातं आहे. जणू तो त्या गोष्टी या त्याच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहेत. जपानी संस्कृती अशी संपन्न आहे सर्वार्थानं. म्हणजे तिथे सण उत्सव ते साजरे केले जातात. त्याचबरोबर नृत्य, संगीत या कलाही जपल्या जातात. साहित्य ही सुद्धा जपानीमध्ये तयार होते. जपानी भाषेत साहित्य आज आपल्याला उपलब्ध आहे. तर आपण जे आज एक सगळ्यात लहान कविता जी मराठीमध्ये आपण आज रचतोय ती म्हणजे हायकू प्रकार. तर हा हायकू सुद्धा जपानी भाषेतनंच आपल्याकडे आला. अगदी थोडक्या शब्दामध्ये ती कविता होताना दिसते. तर जपानमध्ये लेखक एक नोंद करतो बघा की तिथं सगळ्यात जुनं पुस्तक उपलब्ध आहे. तर ते कधीच आहे, इसवी सन 712 मधलं आहे. इसवी सन 712 मधलं कोजिकी या नावानं लिहिलेलं एक पुस्तक, अत्यंत दुर्मिळ आणि जुनं पुस्तक तिथं उपलब्ध आहे. म्हणजे इतक्यापर्यंत इसवी सन 712 पर्यंत जपानी साहित्याचा मूळ प्रारंभ जो आहे तो नेतात. त्याच्यापूर्वी लिहिलं असेल असं लेखक नोंद करतो इथं. पण ते लिपीचे प्रॉब्लेम आहेत. प्रश्न आपण पाहतोय की जपाननं बऱ्याचशा गोष्टी ह्या चीनकडनं आत्मसात केलेल्या आहेत. त्यामुळे चीनी लिपीचा प्रभाव जपानी लिपीवरती जाणवतो. आणि चीनकडूनच बौद्ध धर्मही तिकडे पोहोचला. त्यामुळे लेखक इथे नोंद करतो की चीनचा आणि बौद्ध धर्माचा अतिशय खोल प्रभाव जपानी साहित्यावर झालेला दिसतो. चीन आणि बौद्ध धर्म यांचा प्रभाव तिथे साहित्यामध्ये गद्य प्रकारात साहित्य दिसतं. एकावर जपानी, चीन आणि भारत देशातील लोककथा, बोधकथा, पुराणकथा असं तिथं प्रभाव दिसतो. म्हणजे हे गद्य 2 प्रकारात दिसतं. एकावरती भारत, चीन, जपान यांचा प्रभाव आहे आणि दुसऱ्या प्रकारामध्ये सगळं म्हणजे एकीकडे लोकसाहित्य पण तिकडे आहे बघा. लोककथा आहेत, बोधकथा आहेत, पुराण कथा त्यांचाही ते आधार घेतात. पण त्या सगळ्या कथा कुठून आल्या? चीन, भारत यामधून आल्या. पण त्याचा त्यांनी एक वेगळा भाग केला. आणि दुसऱ्या भागामध्ये आज ज्या आपण कथा, कविता, कादंबऱ्या म्हणतो त्या पद्धतीचं लेखन आहे. गेंजी मोनोगतारी आणि किंवा गेंजीची गोष्ट ही कवितांनी भरलेली कादंबरी आहे. म्हणजे कादंबरी कवितेची होते हे इथं आपल्याला एक वेगळं पण दिसतं.
आणि कवितांचा भरणा त्यामध्ये अधिक आहे. हेईयान काळातील साहित्याचं बहुतेक सगळं साहित्य स्त्रियांनी लिहिलं आहे. याचं कारण मोठं गमतीशीर आहे. पांडित्याच्या खोट्या दबावाखाली म्हणजे लेखक त्या जपानी स्त्रिया आहेत त्यांचंही कर्तृत्व इथं आपल्याला सांगताना दिसतो. तर स्त्रियांचं साहित्य तिथं अधिक का दिसतं, तर ते लेखक सांगतो की पांडित्याच्या खोट्या दबावाखाली येऊन बहुतेक सगळे प्रतिभावान पुरुष तत्कालीन प्रथेला अनुसरून चीनी भाषेत लिहायचा प्रयत्न करत होते आणि स्त्रिया जपानी भाषेत लिहित होत्या. म्हणजे आपल्याकडे जसं संस्कृत भाषेत लिहिणारा तो विद्वान, पांडित्यवान, तसं झालं. म्हणजे जी मूळची आपली प्रादेशिक भाषा आहे, म्हणजे आपल्या ज्या देशी भाषा आहेत त्या सोडून दुसरी भाषा, आता चीनी ही परकी भाषा आहे, तर चीनी भाषेत आम्हाला लिहिता येतं, म्हणजे आम्ही फार विद्वान आहोत या अहंकारामध्ये तिथल्या पुरुषांनी लिहिलं साहित्य. लेखक जपानी आहे पण लिहितोय चीनी लिपीत, चीनी भाषेत. पण तिथल्या स्त्रियांनी मात्र आपला देशीपणा सोडलेला नाही. त्यांनी आपली भाषा जी मूळ आहे त्याच भाषेमध्ये लेखन केलं. म्हणून जपानी साहित्यात लेखकाचं निरीक्षण आहे की स्त्रियांनी अधिक भर घातलेली आहे. ती कशामुळं? जपानी भाषेत ते लिहिल्यामुळं. तर स्त्रिया जपानी भाषेत स्वतःच्या प्रतिभेला आणि प्रज्ञेला वाव देत होत्या. म्हणजे आपली भाषा जी आहे ती जपत होते. पुरुष जपानी भाषेत लिहिणं कमीपणा येतो असं समजायचे. बघा कशा समजुती काय ठिकाणी वाढत असतात. पण चीनी भाषेत लिहिणारा सागावारा नो मिचिझाने हा कवी इतका लोकप्रिय होता की साहित्य आणि लेखन कलेचा परमेश्वर अशी ओळ त्याच्या समाधीवर कोरली आहे. 12व्या शतकातील वाका या काव्य प्रकारातील प्रसिद्ध असे धर्मगुरू सायग्यो यांचा शिकोकिनशू हा संग्रह वाचनीय आहे. यानंतर कामाकुरा काळातील हेईके मोनोगतारी म्हणजे हेईकेची गोष्टी हे एक तिथं सर्वश्रेष्ठ युद्धकला या काळातील वाङ्मय त्यातील विरह वेदनेनं प्रसिद्ध आहे. अनेक सम्राटांना वनवास काळ घालवावा लागला हे त्याचे मुख्य कारण आहे. म्हणजे आता जपानमध्ये लेखक आपल्याला इथे तिथलं साहित्य परंपरा सांगतो. सांस्कृतिक सांगून झाली, साहित्य परंपरेत तिथं लोकसाहित्यासारखं साहित्य देखील निर्माण झालेलं आहे. आणि कथा, कविता, नाटक, कादंबरी यामधलेही साहित्य तिथे आपल्याला पाहायला मिळतं. नोह हा जपानी नाट्य प्रकार तिथं अस्तित्वात आहे. मृत्यू आणि मरण पावलेल्या माणसांच्या विश्वावर ही नाटकं तिथं लिहिलेली आहेत. हे एक वेगळं पण त्या लेखक नोंद करतो. बघा, मृत्यू आणि मरण पावलेल्या माणसांच्या विश्वावर आधारित ही नाटक आहे. त्याला नाव काय? नोह हा जपानी नाट्य प्रकार आहे. सियामी मितोकियो हा एक नोहचा श्रेष्ठ लेखक होता. या नाट्य प्रकाराच्या तुलनेत थोडा हलका फुलका क्योगेन हा नाट्य प्रकारही होता. क्योगेनची भाषा तुलनेनं सोपी आणि सामान्य माणसाला जवळची वाटणारी होती. हेईयान काळातील साहित्य सत्ताधाऱ्यांवर, मध्ययुगीन कामाकुरा काळातील साहित्य क्षत्रियांवर, तर यानंतरचे तोकुगावा काळातील साहित्य मुख्यतः व्यापारी वर्गावर लिहिले गेले होते. मात्सुओबो हा जपानचा सर्वश्रेष्ठ कवी या काळाची देणगी आहे. साईकाकू, बाशो आणि चिकामात्सू हेही तोकुगावा काळातील मुख्य आधारस्तंभ असणारे लेखक.
बाशोच्या प्रसिद्ध हायकूनंतर हायकू कवींचा जणू पूर आला. हे लक्षात ठेवा. जपानी साहित्यात हायकू हा काव्य प्रकार बाशो या लेखकानं आणला, म्हणजे बाशो कवीनं. बाशोच्या हायकूंवर जीव ओवाळून टाकणारे आजही जपानमध्ये लोक भरपूर आहेत. आणि लेखक लिहितो की इथं मर्यादा फार कमी आहे. 3 ओळींची सुद्धा छोटीशी कविता होते एक, आणि ती खूप काही रसिकाला सांगून जाते. आणि हे कसब त्या बाशोने आणलं, हे महत्त्वाचं आहे. एक उदाहरणासाठी त्यांनी इथं एक ते दिलेलं बघूया आपण. लेखकाने कियोताकी या विशुद्ध प्रपात नामिनी चिरीनाकी लाटावर चमकतो नाचुनो चुकी शरदातला चंद्र, असं छोटासा हायकू इथे उदाहरणासाठी लेखक देतो. तर साकुतारो हा आधुनिक जपानी कवितेचा केशसूत मानला जातो. ओनेका आणि त्सुकिओ होएरू या त्याच्या कवितांनी सामान्य माणसाच्या जिवंत भाषा वापरून खळबळ माजवली. बेडकाचा मृत्यू, जलतरणपटू या बुद्ध या त्याच्या काही गाजलेल्या कविता आहेत. तर असं साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा जपानी माणसाची जी आवड आहे, रुची आहे, ती लेखक इथे आपल्याला सांगताना दिसतो. तर जपानी माणसाचं जे म्हणजे साहित्य आहे ते तिथे पुरुष पण लिहितात, स्त्रिया पण लिहितात. पुरुषांनी जरा थोडंसं आपलं पांडित्य दाखवण्यासाठी चिनी भाषेत अधिक लिहायचा प्रयत्न केला. स्त्रियांनी मात्र जपानी भाषेतच आपल्या लेखन केलेलं आहे. तर असं एक वेगळेपण साहित्याचं, आणि जपाननं आपण म्हणू की सगळ्या जगाला दिलेला एक काव्य प्रकार म्हणजे हायकू, तो बाशो या कवीनं दिलेला आपल्याला लेखक सांगतो. तर विद्यार्थी मित्रांनो, मातीपंख आकाशची ही चर्चा आकाश भागाची आपली अशीच पुढे चालू राहणार. तोपर्यंत धन्यवाद.